लाडकी बहीण योजना समितीचे अध्यक्ष असल्याचं समोर आलंय, उघडकीस आलंय आणि खंडणीच्या गुन्ह्यावर शरण आलेल्या वाल्मिकचे या योजनेचं अध्यक्षपद कायम असल्याची माहिती सुद्धा समोर आली आहे आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। तो परळी येथील लाडकी बहीण योजना समितीच्या पदावर अजूनही कायम आहे आणि यावरूनच सुप्रिया सुळेंनी सवाल उपस्थित केलेत। कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल आहे तरी सुद्धा तो अध्यक्ष कसा, असे सवाल सुद्धा सुप्रिया सुळेंनी उपस्थित केले। मध्येची जी कमिटी आहे त्याचे अध्यक्ष हे करेक्ट परळी तालुक्याचे अध्यक्ष आजही करेक्ट आजही वाल्मिक कराड आहेत। आता ही योजना आली कुठल्या महिन्यात? ही लोकसभेनंतर आली। लोकसभेच्या आधीच हा एक्स्टॉर्शनचा गुन्हा होता। ज्या माणसावर एक्स्टॉर्शनचा गुन्हा आहे त्याला तुम्ही महिलांच्या या लाडली बहीण योजनेचा अध्यक्ष करता, जे किती असंवेदनशील। इट्स जस्ट शॉकिंग। हे हत्या प्रकरण घडण्याच्या आधी लाडक्या बहिणी योजनेचे अध्यक्ष प्रत्येक तालुका वाईज आम्ही बनवले होते। महायुतीच्या वतीनं ते सर्व निवडी झालेल्या होत्या, परंतु हे हत्याकांडाच्या नंतर त्यांना त्या पदावरून हटवण्यात आले। कदाचित ताईकडे पूर्ण माहिती नसल्यामुळे हे वक्तव्य केलं असेल। त्या ठिकाणाहून वाल्मिक कराड यांची म्हणजे त्यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे।